स्टार ते तामिळनाडूचा सीएम थलपती विजयने असं काय केलं? तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये मोठा आणि अनपेक्षित राजकीय बदल दिसत आहे. अनेक दशकांपासून वर्चस्व राखणारे डीएमके आणि एआयएडीएमके यांचे पारंपरिक वर्चस्व कमी होताना दिसते. अभिनेता थलपती विजय यांनी स्थापन केलेल्या टीव्हीके या नव्या पक्षाने अवघ्या 8 महिन्यात जोरदार उदय घेतला आहे. टीव्हीके सुमारे 100 जागांवर आघाडीवर असल्याचे संकेत मिळत असून तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याच्या दिशेने आहे. बहुमतासाठी 118 जागांची गरज असताना विजय मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात आहेत. ही निवडणूक तामिळनाडूच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉइंट ठरत असून पारंपरिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. विजय यांनी राजकारणात नवा पर्याय देण्याच्या उद्देशाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी तमिळगा वेट्टरी कझगम या पक्षाची स्थापना केली. याचा अर्थ तामिळनाडू विजय महासंघ असा होतो. अल्पावधी टीव्हीके हा शॉर्ट फॉर्म जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. निवडणूक आयोगाने टीव्हीकेला शिट्टी हे चिन्ह दिले आहे, ज्याला विजय आणि विजयाचे प्रतीक असे संबोधले आहे. पक्षाचा झेंडा मारून आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्यांनी बनलेला असून त्यावर 2 युद्धसज्ज हत्ती दाखवले आहेत. मध्यभागी असलेले वागई फुल तमिळ सांस्कृतिक परंपरेत विजय, धैर्य आणि अभिमानाचे प्रतीक मानले जाते. विजय यांनी चित्रपट सृष्टी सोडून राजकारणात येताना स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त पर्याय देण्याचे आश्वासन केले होते. टीव्हीकेची विचारधारा सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समतेवर आधारित आहे. जन्मतः सर्वजण समान आहेत या तत्वावर पक्ष भर देतो. काही महिन्यांपूर्वी अधिकृत नोंदणी झाल्यावर 2026 विधानसभा निवडणूक हीच त्यांची पहिली मोठी परीक्षा ठरली आहे आणि त्यातच सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.